मानस धाडत असेल माळेगावाडी या संघाचं 50+ धावा करण्याचं. यश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. माफी असावी, बॅट्समन आहे यश. गोलंदाज नितेश आणि सलामीची जोडी आपण पाहतोय माळेवाडी संघाची. हरेश माळी आणि यश मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितेश मसने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडला हरेश, नॉन स्ट्राइक एंडला यश. मॅचला होत्या सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू हलका त्याने दिशा दिली. आपण पाहतो ऑफ साइडला पॉइंट्स रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. थोडस लेट चेंडूवरती तो आला आणि याच दरम्यान मध्ये आपण पाहतो एक धाव घेण्याची मुभा होती आणि एक धाव इथून कंप्लीट होते. आपण पाहतोय मोरया 11 माळेवाडी संघाची आणि एका धावाने अकाउंट ओपन केलं जाईल. श्री गणेश होईल एक या धावसंख्येने माळेवाडी संघाची. पहिल्या चेंडूवरती एक धाव आपण पाहतो हरेशने घेतली आणि आता स्ट्राइक एंडला आलाय यश. पुढील चेंडू आपण पाहतो डाऊन द लेग आहे पण सननी तेच दर्शवलंय आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक अवंतर धाव इथे मात्र प्राप्त होईल मोरे 11 माळेवाडी या संघाला. दोन्ही संघ सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळत आलेत. मात्र आज या मैदानात आपण पाहतोय दामतच्या फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये आता मात्र आमने सामने भिडलेत. वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव, दफलकार धावा 2. आता मात्र स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये पाठवू शकेल का डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि स्वीकारलाय झेल. संपला. आपण पाहतो बॅट्समन यशचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू सो मच. पहिला गडी गारद झालाय मैदानामध्ये. आपण पाहतो मोरया 11 माळेवाडी या संघाच्या यशच्या स्वरूपात इनॅट नंबर 3 वरती करण आला. 3 नंबर वरती सातत्याने आपण पाहतोय चांगली फलंदाजी करावी लागते. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून वाईडिश लॉंग ऑन वरून आणि एक धाव कंप्लीट झाली. 3 नंबर सातत्याने पाहायला गेलं भारतीय संघासाठी विराट कोहली ज्याने मात्र 3 नंबर वरती खेळत असताना अनेक सामने जिंकून दिलेत आणि आता मात्र मैदानामध्ये 3 नंबर वरती करण या करण वरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास त्याला इथून मात्र सार्थक करावा लागेल. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा हरेश ज्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली होती. धाफलकावर धावा आहेत. आपण पाहतोय 4 चेंडूवरती 3 माफी असावी, एक वाईट चेंडू. 3 चेंडू 3 धावा. स्ट्राइक एंडला हरेश राईट आर्म ओव्हर द विकेट ने पुढील चेंडू. हा देखील चेंडू आपण पाहतो ड्राईव्हचा फटका फसला गेलाय आणि क्षेत्ररक्षक पुन्हा आपण पाहतो डीप मिड विकेट वरून आता चेंडू पर्यंत पोहोचला. हरेशने नकार दिला कारण ही धाव धोक्याची ठरू शकते हे हरेशला माहित होतं. एक आपण पाहतोय निर्धाव चेंडू आता मैदानामध्ये टाकला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय नितेश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. स्वतःवरती नाराज आहे हरेश. मात्र नो बॉल पंचांनी घोषित केला.
कदाचित ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असावा आणि यस ओव्हर स्टेप झाला. एक लाईन मर्यादा असते, त्या लाईनीच्या आत आपला नक्कीच पाय लँड होणे गरजेचं असतं, अन्यथा तो बॉल नो घोषित केला असतो. याच नियमाने पंचांनी आता हा चेंडू नो घोषित केलाय आणि आता फ्रीडचा चेंडू असेल हरेशकडे. इथून मात्र मुभा असेल, मोठा फटका खेळायची, चौकार षटकार वसूल करायची. फुलकार धावा 4. आता मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल जरूर स्वीकारला, मात्र बाद होऊ शकणार नाही. हरेश चाललाय, आपण पाहतोय 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट. फलक आता पोहोचेल 6 याकडे वरती. शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करायचं होतं व्यवस्थित, बॅट वर चेंडू चढला नाही. या चेंडूने घेतली होती बॅटची लिडिंग एज. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडा वेळ इंटरेस्टेड वाटला, मात्र या चेंडूवरती फलंदाज बाद फक्त रनआउटच्या स्वरूपात होऊ शकतो आणि 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॅकफुटला वारंवार जाऊन फटके खेळतो हरेश, मात्र आता स्लोवर चेंडू हाताळलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त आणि इथून पहिल्या षटकांमध्ये आपण पाहतोय मोरे 11 माळेवाडी संघाची धाव संख्या आहे धाव फलकावरती, धाव पुस्तकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 6. तर यापुढील होणारा सामना असेल स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विपक्षात अमराई. दोन्ही संघांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांना प्लीज आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पहिलं षटक समाप्ती झाली, दाफलकावर धावा आहेत एकंदरीत 6. तर गोलंदाज आपण पाहतो जय अंबिका माता प्रसन्न ऋतिक आलाय आणि आता मात्र माळेवाडी संघासाठी एक सुवर्ण संधी आदरणीय सचिन डी थेर या साहेबांकडून. जर चौकार जर षटकार वसूल केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि चौकार जर वसूल केला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ही संधी असेल माळेवाडी संघाच्या सर्व फलंदाजांसाठी. नवीन गोलंदाज ऋतिक. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला आपण पाहतो, भिरकावायचा होता चेंडू बॅटचा, हा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू पहिलाच टाकतोय गोलंदाज ऋतिक. पहिलं षटक नक्कीच नितेशने चांगलं हाताळलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना ऋतिकने देखील सुरुवात गोड केली. लो स्कोरिंग सामने अद्याप या दिशे झालेत, मात्र या सामन्यामध्ये कितपत मजल मारेल येणाऱ्या 4 षटक आपल्याला नक्कीच सांगतील. आता मात्र हुक केला, चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय, हा माइटी हिट षटकार डीज. आला आणि धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचला. आता मात्र 12 या आकड्यावरती आणि करण इथून मात्र 200 रुपयाचा धनी झालाय. 12 धाव धावफलकावरती. जर करण याने षटकार हॅट्रिक संपादित केली तर सिद्धेश थेर एन्स कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज ऋतिक दुसऱ्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय करणने. खऱ्या अर्थाने शॉर्ट पिच चेंडू होता,
हा पिच आणि पनिशचा फटका आपला पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. पहिला चेंडू सुरेख हाताळल्यानंतर आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने मोरे 11 माळेवाडी या संघाकडून. फुलटा चेंडू फुलटोल वसूल केलाय. चेंडू चालाय आपण पाहतोय डी मिड विकेटला आलाय. नक्कीच पंचांचा निर्णय नो बॉल आहे. षटकार आलाय. नो प्लस 1 मिळतील 7 धावा. निर्णयाने बाकी चौकारी की षटकार प्रेक्षक आम्हाला सांगतील. चौकार यस माफी असावी. सीमालगत चेंडू थोडासा आपण पाहिला. इथून थोडस विश्लेषण करणं कठीण आहे. यस पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो प्लस 4 अशा मिळतील 5 धावा. आणि आता धावफलक स्पीडने जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. पहिला नो बॉल आपण पाहतो हाताळला गेला होता जितेशच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या स्पेल मध्ये आपण पाहतो ऋतिकने देखील नो बॉल हाताळलाय. कदाचित ओव्हर स्टेप केलं गेलंय आणि पंचांनी इथून मात्र दंडित केलंय. नो बॉल आपण पाहतोय. आता मात्र फ्रीडचा चेंडू असेल स्ट्राइक एंडला. करण ज्याचा बल्ला आता मात्र मॅच मध्ये या सामन्यामध्ये बोलतोय. पुन्हा एकदा आता मात्र उंची जास्त गाठली. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक झेल पकडला तरी फलंदाज बाद होऊ शकणार नाही. स्ट्राइक एंडला थ्रो चाललाय. मात्र करण आपण पाहतो चित्ताच्या वेगाने या 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या. आता धावफलक आहे 19 या आकड्यावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. यस जरी स्वस्तात परतलाय मात्र हरेश आणि करणने इथून मात्र जिम्मेदारी स्वीकारली आणि या जिम्मेदारीला इथून मात्र चांगल्या पद्धतीने अद्याप ते पार पाडतायत. तर आंबोट संघाला विनंती असेल प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. झेल जरूर स्वीकारला मात्र फ्रीडचा चेंडू होता. फलंदाज बाद होऊ शकत नाही. धावफलकार धावा 19. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात स्वीकारलाय झेल आणि परतलाय आपण पाहतोय करण कारण त्याचा संपलाय या सामन्यामध्ये खेळ. स्ट्राइकला हरेश जो अद्याप फक्त 2 चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली. ऑन साइडला हा चेंडू कन्वर्ट केला कारण सातत्याने वाईड लाईनचे चेंडू आपण पाहतो टाकले जात आहेत आणि तिथून हा चेंडू कन्वर्ट केला ऑफ साइड वरून ऑन साइडला आणि एक धाव मिळेल. धावफलक 20 या आकड्यावरती. या षटकातील पाहायला गेलं तर चेंडू फेकून झालेत 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राइक एंडला असेल आता हरेश. धावफलकार धावा 20. धावा आहेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जातं हरेश साठी. जो एक्स्ट्रा पॉइंटचा खेळाडू होता तो आता मात्र स्क्वेअर लेगला आलाय.
पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, फटका तर सजवला क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक त्याच्या बाहेर आलाय. हा चौकार हरेशच्या बॅट मधून. 2 षटकांचा देखील आता मैदानामध्ये खेळ समाप्त होईल. धावफलकावर 12 ची सरासरी राखत मोरया 11 माळेवाडी या संघाने जमवल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. सेकंडला असतील महेंद्र आणि हरीशची जोडी मैदानामध्ये. राईट मोर द विकेटने हा देखील गोलंदाज रोशन सुरुवात करेल. पहिला चेंडू बॅटशी कडा चाललाय, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि मिळेल ती फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. थोडासा राईज झाला चेंडू पडल्यानंतर आणि लिडिंग गेस घेतली आणि शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेला. एक धाव कंप्लीट. धावफलकार धावा 25. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय हर्षच्या बॅट मधून ऑन साइडला कन्वर्ट केलाय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, अतिशय वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि एक धाव कंप्लीट झाली. एक धावेने आता किल्ला सर केला जातोय. धावफलकावर धावा आहेत 26. चेंडू बॅटचा संपर्क नाही, पंचांकडे अपील जरूर आहे, मात्र पंचांनी सांगितलंय इट इज नो डाऊट डॉट चेंडू. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या, खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, मात्र उद्दिष्ट षटकांमध्ये नक्कीच धावा आल्या होत्या आणि तिथून आता गोलंदाजी चांगली करत असताना आपण पाहतो रोशन मसने याला. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला डाऊन द लेग, पंचांचे हात समांतर, धाव मिळते अवांतर. धाव फलक पोहोचेल 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र फटका जर सजवला, क्षेत्ररक्षक थोडस फंबल धडपडलाय आणि आपण पाहतोय चेंडू 4 धाव्यांसाठी आलाय. थोडस आपण पाहतोय मिसफील्ड झाली, स्वतःचा तोल इथून मात्र आवरता आला नाहीये. आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला आणि चौकार आलाय. नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल, कारण क्षेत्ररक्षक जर व्यवस्थित चेंडू पर्यंत पोहोचला असता तर कदाचित 1 किंवा 2 धावा मिळाल्या असता. धावफलक पोहोचेल आता मात्र 31 या कड्यावरती. बॅटशी पुन्हा एकदा कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे, कमालीचा झेल सूर मारलाय, झेल स्वीकारलाय, टाळ्या झाला पाहिजेत, फलंदाज देखील बाद होईल.
क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत होता, अप्रतिम झेल त्याने स्वीकारला आणि आता मात्र सूर मारत असताना झेल स्वीकारला. नवनीतचं देखील कौतुक आहे, कारण चांगली फलंदाजी करत होते. आपण पाहतोय फलंदाज महेंद्र आणि आता इनाट नंबर 5 वरती तेजस आलाय. धावफलकावर धावा आहेत 31. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त एक. स्ट्राईक एंडला असतील तेजस. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला तेजस. फुलटॉस चेंडू चालला आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2-2 आहेत. इथून मात्र झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद होईल तेजस. लागला आपण पाहतोय. हा मोरे 11 माळेवाडी संघाला चौथा आदरा. तेजस ठरतो डायमंड डकची शिकार. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक टाकतोय. पहिला चेंडू आपण पाहतो हरेशला बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका इथे मात्र फसलाय. हरेशच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी अद्याप झाली. खर तर मध्यंतरामध्ये रन जात होत्या, तिथून मात्र कमबॅक केलाय आंबोट संघाने. विश्वास आहे. आपण पाहतो आता हरेशवरती नवीन फलंदाज राजेश गेलेत मैदानामध्ये. इनॅट नंबर 6 वरती राजेश आणि हरेशची ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील चेंडू बॅटशी काढा. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. फाईन लेग मध्ये कीपर बीट झाल्यानंतर बॅकअप साठी आणि एक धाव घेण्याची मुभा होती आणि एक धाव झाली कंप्लीट. आता मात्र स्ट्राईक एंडला असतील राजेश. त्या फलकावर धावा एकंदरीत 32. चौथं षटक या सेकंड देत ओव्हर असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण सेकंड लास्ट डेथ ओव्हर. पुन्हा एकदा 30 फटके आपण पाहतोय मोरेल माळेवाडी संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट सजवायचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो पॉइंट रिझन मध्ये आहे, थोडासा शॉर्ट पॉइंट मध्ये आहे आणि ऑफसाइड थोडीशी मोकळी तेवढी आहे, त्यामुळे त्याच माध्यमातून फटके खेळले जातात. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये सरळचे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर फिल्डर के मस्तक पे दस्तर ठोकला षटकार. माइट हिट. षटकार आपण पाहिला आता मात्र राजेश यांच्या बॅट मधून आणि इथून मात्र धावफलक पोहोचेल 6 या आकड्याने. आपण पाहतोय 38 या धावसंख्येवरती. नितेश आपण पाहतोय 5वा चेंडू. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅट अँड बॅटचा संपर्क नाही. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय नितेशने. निर्धाव चेंडू टाकलाय.
आता शेवटचा चेंडू या षटकात 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. एकंदरीत 13 धावा अद्याप त्यांच्या 2 षटकांमध्ये आल्या आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडूने कमी उसळी घेतली, डीप चेंडू राहिला आणि षटकाशी होते समाप्ती. 4 षटकानंतर आपण पाहतोय मोरया 11 माळेवाडी या संघाची धाव संख्या आहे धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 38. स्लोगरचं षटक आपण पाहतोय. निरंकर जोशी आता गोलंदाजी वरती असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत हरेशला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने हरेशसाठी. पुन्हा एकदा बॅकफुट स्क्वेअर कट करायचं होतं. पंचांचा इशारा. हा अतिरिक्त चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल. त्या फलक आता पोचेल 39 या आकड्यावरती. पहिल्या सामन्यांमध्ये धावफलक नक्कीच कमी होतं. सहजरित्या धावा चेस तिथे झाल्या. मात्र आता या सामन्यामध्ये धावा येत आहेत. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर चेंडू चाललाय आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वर्जन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हरेशचा होईल का कंप्लीट. सूर मारून फलंदाजाला केलंय बाद धावचीच्या स्वरूपात आणि हरेश बाद. अजून 10 धावा जमवायचा प्रयत्न जरूर विलास आणि आपण पाहतो तेजसच्या माध्यमातून होईल. सॉरी माफी असावी, राजेशच्या माध्यमातून होईल. ज्या राजेशने एक षटकार ठोकला त्याला स्ट्राईक हवी आहे शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र मैदानामध्ये एंटर झाले. इनाम नंबर 7 वरती विलास. या आधीचा जे आपण धावचित पाहिलं ते आधी अतिशय पाहण्याजोगं होतं. कारण सूर मारून फ्लाइंग विकेट कीपर आपण पाहिला. विकेटच्या मागे आपण पाहतोय किशोर होत्या. अगदी सूर मारून धावचित केलं. एक लेफ्ट हँडर बॅट्समन विलास मैदानामध्ये आलाय. स्ट्राईक एंडला विलास असतील. अजूनही 5 चेंडू इथून हाताळायचे. सॉरी 4 चेंडू नाही, पहिला वाईड होता माफी असं. 5 चेंडू हाताळायचे निरंकर यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक विकेटला तैनात होता. कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लेफ्ट बॅट्समन जसा एंटर झाला तसा तिथे मात्र फिल्डर सजवण्यात आला होता. कदाचित शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र इथून मात्र पाहायला गेलं तर प्लम केलं खऱ्या अर्थाने. शॉर्ट बॉलच्या टाकला गेला नाहीये आणि एक धाव पण पाहते कंप्लीट. फलकावर 41 धावा. अजूनही 4 चेंडू फेकायचे. 41 धावा फलकावरती आहेत. दोन चेंडू झालेत. 4 चेंडूची फेकी बाकी. स्ट्राईक एंडला आलेत आपण पाहतोय राजेश. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल स्वीकारला जाईल आणि राजेशचा देखील संपलाय खेळ. फलंदाज बाद होतोय
आणि हा 6वा आदरा लागलाय मोरे 11 माळेवाडी संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतो नितीन आलेत इनॅट नंबर 8 वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर सीझन मध्ये चाललाय चेंडू प्रोटेक्शन आहे. एकच धाव भेटेल एकापेक्षा जास्त काही भेटणार नाही. धावफलक जाऊन पोहोचेल आता 42 आकड्यावरती. अजून 2 चेंडू फेकायचे आहेत. निरंकरने चांगली गोलंदाजी केली. तर यापुढील होणारा सामना असेल स्वर्गीय सुनील 11 बीड विपक्ष अमराई. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे जशी मात्र ही ओव्हर संपन्न होईल आपल्याला टॉक्स बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. स्ट्राइक एंडला असतील आता मात्र विलास. थोडस रनअप मध्ये व्यत्यय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज निरंकार. पुढील चेंडू आता मात्र व्हेरिएशन होतं. चेंडू पडल्यानंतर उसळी जरूर घेतली मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. निरंकर यांच्या माध्यमातून 5वा चेंडू डॉट येतो आणि आता या सत्रातील एक चेंडू शिल्लक. धावफलकावर धावा आहेत 42. शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला आपण पाहतोय विलास यांना. हा चेंडू सरळ रेषेत खेळून काढला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक एरो आणि मिळतील धावा पूर्ण 6 षटकार. आणि इथून आता मात्र या षटकाराने नक्कीच संजीवनी दिली आहे कारण धावफलक पोहोचलाय पण मात्र मोरे 11 माळेवाडी संघाचं 48 या धावसंख्येवरती आणि 49 धावांचं टार्गेट असेल ते आपण पाहतोय जय अंबिका प्रसन्न आंबोट संघासमोर. तर अमराई संघ आणि स्वर्गीय सुनील 11 बीड संघाला विनंती आपण प्लीज नाणेफेकीसाठी या. वारंवार आपल्याला कॉल दिले जात आहेत. या दरम्यान आपण पाहतो शिवशाही ग्रुप अर्थात नवनाथजी बागडे, त्याचबरोबर आमचे महेशजी आधारे, आमचे कृष्णादादा घाटे, आमचे तेजस दादा, आमचे हेमंत दादा, त्याचबरोबर आम्ही पाहतो आमचे कोण कोण आहे अजून या सर्वांनी या. गणेश दादा आहेत का आमचे अकाउंट सगळेच या ठिकाणी उपस्थित या सर्वांनी या. महेश दादा या. या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे जरूर. जय या आपण सर्वांनी वरती यायचे.
तर जरूर फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो शिवसाई ग्रुप त्याच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी आपण पाहिली होती. हा ग्रुप या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आपणास जी विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी या. स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये अमराई दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. टॉस अगोदर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा, त्यानंतर आपण टॉस करूया. दरम्यान काही जे काही नियम आहेत खऱ्या अर्थानं डगआउटच्या समोर देखील आपण पाहताय बाउंड्री लाईनच्या अगदी समोर एक क्रॉसिंग लाईन आहे. त्या क्रॉसिंग लाईनचं महत्त्व म्हणजे ते बॅटर त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर तो त्या क्रॉस लाईनच्या बाहेर येण्या अगोदर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुमचा नवीन बॅट्समन खऱ्या अर्थानं असणं फार गरजेचं राहील. त्यानंतर बॉल हा इथे ग्रीन मॅटवरती चेक केला जाईल. टॉस आपण करत आहोत. आमचे शिवशाही ग्रुपचे सन्माननीय नवनाथजी बागडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. अमराई आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस नवनाथजी बागडे साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस अमराई टीमनं जिंकला. डिसिजन काय असेल? फिल्डिंग. ओके, थँक्यू. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतो पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे, जिथे मात्र 49 धावांचं टार्गेट आहे आणि सलामीवर जोडी मैदानामध्ये गेली अंबुड संघाची. अमर मसने आणि प्रकाश मसने गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तेजस पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मॅच लावते सुरुवात. जर तेजस याने विकेट घेतली तर सचिनजी थेर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा आहे. माफी असावी, तेजसच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव 49 लक्ष्य. राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक आपण पाहतोय प्रकाश साठी ही गोलंदाजी चालले तेजस्वी. शॉर्ट चेंडू हुक करायचा होता, बॉडीवरती चेंडू आदळला. चालला आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव होईल. शिवशाही ग्रुप खऱ्या अर्थाने या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने एक पारितोषिक लागलंय. मैदानाच्या बाहेर जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत, जे त्या ठिकाणी झेल कॅरी करतील, आयवा जेलसाठी शिवशाही ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज. शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आपण पाहताय. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो अव्वंतरच्या स्वरूपात ही एक धाव मिळाली आणि फलकाला सुरुवात झाली. आपण पाहतोय जय अंबिका माता प्रसन्न. आंबोट संघासाठी इथून मात्र स्ट्रॉंग अपील आहे आणि स्वतः इथून मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर निघतो. स्पोर्ट्समॅनशिपचं उदाहरण दाखवत असताना अमर आता मात्र त्याला परतावं लागेल. फलंदाज बाद.
हादरा लागतो आपण पाहतो आंबोट संघाला. इथून अमरच्या स्वरूपात पहिला चेंडू फेस करत होता बॅटशी आतली कडा आणि यष्टी रक्षकाने तिथे मात्र कुठली चुकी केली नाहीये. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती किशोर मसने मैदानामध्ये एंटर झालेत. 49 धावांचं टार्गेट इथून मात्र चेस करायचा. पहिला चेंडू वरती डॉट, दुसरा चेंडू सिंगल आणि तिसरा चेंडू आपण पाहतो विकेट. पुन्हा एकदा आडवा बॅटने मात्र डाऊन द लेग हा चेंडू आहे आणि पंचांनी देखील मैदानामध्ये तेच दर्शवलंय, सांगितलंय येस इट इज वाईट आणि अव्वांतर धाव पुन्हा एकदा मिळेल. धावफलक जाऊन आता पोहोचले 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी तेजसची चालली आहे, मात्र आता त्याला टप्पा भेटला नाहीये. कदाचित यॉर्करच्या नादामध्ये डाऊन द लेग हा चेंडू हाताळलाय. पुढील चेंडू चाललाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून फ्लाय झालाय चेंडू. 6 धावांसाठी काऊ कॉर्नर झोन मध्ये षटकार. काऊ कॉर्नर झोन मध्ये आपण पाहतोय किशोर आणि हॅट्रिक षटकार जर ठोकले तर बिट्टू मसने साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे. धावफलकावर धावा आहेत 8. या षटकातील चेंडू आपण पाहतोय फेकून झालेत 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू असेल. पाच चेंडू फेकून झाले मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकातील आपण पाहतो आणि फलकावर एकंदरीत धावत 8. पुढील चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे की काय आणि यस इट इज वाईड बॉल. खर तर रनवे मध्ये व्यत्यय आला असावा कारण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आपण पाहतो पडला आणि चेंडू देखील त्याने दिशेवरती फेकला नाहीये. एक अव्वंत धाव मिळते. धावफलकावर आहे धावा आता 9. एक 20 ते 25 पावलांचं रनपान आपण पाहतोय गोलंदाज तेजसचं. पुढील चेंडू नजाकत आहे, ताकद आहे, चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. वरती मात्र नजाकत दाखवली बॅट्समन किशोर यांनी. धावफलकावर धावा 13. गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये यश गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडू आपण पाहतो बॅटची कडा होती, पाठीमागे चेंडू चाललाय. शॉर्ट टर्मान मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठली धाव मिळणार नाहीये आणि पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय गोलंदाज यशचा. यस पाण्याची विनंती आहे तर यस जाऊ शकता मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची. चेक. शिवसाई ग्रुप कोल्हारे खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहिली. खऱ्या अर्थानं फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक शिवसाई ग्रुप कोल्हारे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
मान्यवरांचा सन्मान आपण या इनिंग ब्रेकमधनं अगदी नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं फ्रेंड्स ग्रुप यांच्यामधले एक खंदे समर्थक संदीपजी गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहेत। या मुख्य व्यासपीठावरती आमचे सन्माननीय नवनाथजी बागडे, सन्माननीय कृष्णाजी घाटे, महेशजी हजारे, जितेंद्रजी शिंगे, जयेशजी शिंगे आणि संकेतजी शिंगे हे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025मध्ये त्यांचं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत केलं आहे। या फटक्यानं बॉल चाललाय सीमा पार, षटकार। षटकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचेल आता 19 या आकडावरती। हिला चेंडू आपण पाहिलं तर यशने सुरेख हाताळला होता, मात्र आता दिशेवरती नियंत्रण भटकलाय असं सातत्याने म्हटलं जातं। बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटमधील टप्पा हा महत्वाचा आहे आणि टप्पा इथून मात्र खराब होता आणि त्याचं रूपांतर आपण पाहतो 6 धावांमध्ये। बॅच बॉल देखील मैदानामध्ये आले, धावफलकार धावा आहेत 19। पुन्हा एकदा ऑन साइडला खाली क्षेत्र, चेंडू झालाय फरार आपण पाहतोय मिड विकेट झोन मध्ये। षटकारानंतर आपण पाहतोय आलाय चौकार। फलकावरती आपण पाहतो जमवला गेला अंबोटे संघाने। पुढील चेंडू व्हेरिएशन होतं, पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि चौकार षटकारानंतर आता शुटकेचा मोकळा आणि श्वास सोडला असेल गोलंदाज यशने, कारण निर्धाव चेंडू आपण पाहतो। धावफलकार धावा आहेत 23। 4 चेंडू फेकून झाले, 2 चेंडू बाकी। पुढील चेंडू फॉलो जरूर केलं होतं, मात्र आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर खूप चेंडू हाताळला गेला। ऑफ साइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहिला आणि पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे। पुन्हा एकदा अतिरिक्त ही धाव मिळेल। धावफलक आता पोहोचले 24 आकड्यावरती। पुन्हा एकदा ऑन साइडला, आता मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि स्वीकारला, इथून मात्र हा जाईल आणि परतावं लागेल। आपण पाहतोय प्रकाश मसने यांना फलंदाज बाद। नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती आपण पाहतो शंकर आता मैदानामध्ये आले। हा देखील फलंदाज लेफ्ट हँडेड आपण पाहतो। धावफलकावर धावा 24। या षटकातील शेवटचा चेंडू थोडस आता क्षेत्ररक्षण हलवलं जातंय, कारण स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक आता पाहतो आपण डीप बॅकवर्ड मध्ये। पुढील चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक स्वीकारला जोएल आणि परतलाय हा देखील फलंदाज, कारण बॅक टू बॅक दुसरा विकेट जातो शंकरला। आपण पाहतो धावा करता आला नाहीये, शून्याचा भोपळा त्याला फोडता आला नाहीये। 2 षटकांची देखील समाप्ती होते। 3 गड्यांच्या मोबदल्यात अंबोट संघाची धाव संख्या आहे 24।
आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना इट्स माइटी इट बिग वे षटकार. धावफलक पोहोचलाय आपण पाहतो. एकंदरीत 31 या धावसंख्येवरती आता 16 चेंडू 18ची गरज. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवण्यात यश आलं होतं खऱ्या अर्थाने किशोरला, मात्र आता तेजसच्या विरोधात हमला केला. नवीन फलंदाज रोशनने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. 600चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र वेगावरती स्वार गोलंदाज आपण पाहतोय तेजस. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, अनइव्हन बाउन्स आपण पाहिला आणि गॅदर केला तो आपण पाहतो विकेट किपरने. हा चेंडू डॉट. अजूनही 15 चेंडू 18ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं, जमलं नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि हा देखील बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपण पाहतोय. रोशनने खेळलाय पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला, मात्र आता यश तेजस सांगतोय हम भी किसी से कम नहीं, हम भी मैदान में लड़ने के लिए आए. पुन्हा एकदा ऑन साइडला आता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक मात्र बनेल फक्त दर्शक. पुन्हा लॉंग ऑनला हा आला षटकार. होतंय आता पोचलंय 37 या आकड्यावरती आणि आता फक्त गरज असेल 13 चेंडू 12 धावांची. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचायचं होतं. 3 षटकांची होईल समाप्ती आणि मैदानामध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. तर संदीप सरांना विनंती आपण जरा मंचाचे संपर्क साधा. बारा चेंडू 12ची गरज.
12-12ची गरज. गोलंदाज महेंद्र गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फेकलाय मिड विकेटला, लांब पल्ल्याचा आलाय षटकार. हे नाव आता मैदानामध्ये आपण पाहतोय झळकतंय. आला बॅक टू बॅक दुसरा षटकार. सामना फिनिश. किशोर मसने त्याच्या बॅट मधून नाबाद 23 धावा आलात आणि सामना त्याने जिंकवलाय. किशोर मसने या सामन्याचा सामनावीर. या पुढील होणारा सामना आपण पाहतो. एका बाजूला संघ